मुलांनो, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. 70% लोक आजही खेड्यामध्ये राहतात आणि या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आज आहे. तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत ते समजून घेतलं पाहिजे. शिवाय शेतीची कामं जसं नांगरणी, वखरणी, खुरपणी ही कामं कशी केली जातात याची शेतात जाऊन माहिती करून घेतली पाहिजे. आणि हा तुमचा एक छान प्रकल्प होईल. कराल ना तुम्ही हा प्रकल्प? राव काका नमस्कार. राम 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 राम. सुटली की शाळा? हा. बर 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 बर. काय शिकलं रे शाळेत तुला मास्तरनी? गणित, भूगोल, इतिहास आणि मराठीची एक कविता पण शिकवली. असं? म्हणून दाखवू का तुम्हाला? हा, ऐकवा. तेवढ्याच जीवाला इरंगुळा कामानं आज फार कंबरड मोडले बाबा. ऐकवा. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. अरे वा, कोणी लिहिलंय गाणं? अहो काका, ते गाणं नाही, कविता आहे. असं होय? नक्कीच एखाद्या शेतकऱ्याच्या लेकरानं लिहिलं असं बघ. बरं मोर म्हणा बरं, गाण्याला लय गोड वाटतंय बघ. म्हणा मोर. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिवस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. लय भारी वाटलं बघ, कानाला लय गोड लागलं बघ. सारा दिवसभराचा शीन भाग हलका झाला बघ तुझ्या कवितांनी. बस. काका एक प्रश्न विचारू? हा विचार. तुम्ही का बरं नाही शिकला? आणि मग हे काय? अरे हे शेती म्हणजे आयुष्यभराचं ज्ञान देणारी शाळा आहे, शाळा. बरं जाओ तुम्ही आता घरला, घरची वाट पाहत असतील. उशीर झाला ना तुम्हाला? हा जा मग. हा पण काका, लिहिता वाचता यावं असं नाही का वाटलं तुम्हाला? मग असं वाटतंय रे अकरा, पण आता काय उपयोगी? आणि आता कोण शिकणार आम्हाला? हाय ते बरं म्हणायचं काय. शेतीची कामं जसं नांगरणी, वखरणी, खुरपणी ही कामं कशी केली जातात याची शेतात जाऊन माहिती करून घेतली पाहिजे. हाय ते बरं म्हणायचं. काका नमस्कार. राम 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 राम. अरे संजू, आज शाळेत गेला नाही होय रे? अहो काका, आज रविवार, शाळेला सुट्टी नाही का? अरे हो, अरे या कामाच्या रगड्यात वार बी ध्यान राहणार बघ. आणि तसं बी शेतकऱ्याला कुठं सुट्टी असते होय रे? 12 महिने कामच. अहो काका, तुम्ही रजा नाही घेत का आमच्या शाळेतल्या सरांसारखी? अरे शेतकऱ्याला ना संप ना राजा न पगार. बर तू कस खेळता रे इकडं? होय, कस खेळता तू इकडं? काही काम होतं का? काका मला पण शिकवा ना ही शेतीची कामं. तुम्ही शाळा शिका शाळा. अरे हे शेतीचे काम लय कष्टाचे असते, दमून जाताना पार. आणि ते तुमच्या घरचे येड्यात काढते ना मला पार. अहो काका, शाळेतच सांगितलंय आम्हाला शेतीच्या कामाची माहिती करून घ्या.
खरंच? हा. अरे वा, म्हणजे शाळेत बी शेतीचा विचार केला जातो माहिती. नाहीतर आजकाल शिकले सवरलेले लोकाला शेतीची आणि शेतकऱ्याची बी लय लाज वाटते बघ. काका हो. मग मला शिकवा ना शेती. हा मग का नाही. हे बघ चल. हे असं चांगलं निबर झालेलं असलं का मग काढायचं बरं का. अहो शेती करणं म्हणजे काळ्याची छावा असते छावा. काका जर तुम्ही मला शेती शिकवली ना मी तुम्हाला गुरुदक्षिणा देईन. आणि बर का तुम्ही नाही म्हणायचं नाही हा. अरे आजवर या देशात शेतीची शिकवणी काढली का कोणी त्याचे पैसे घ्यायला. काका मी तुम्हाला पैसे थोडेच देणार आहे. खूप वेगळी असेल माझी गुरुदक्षिणा. बर 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 ते नंतर पाहू. चला कामाला सुरुवात करायची ना. क क क पा पा शी शी क रे कपाशीचा. क रे कपाशीचा. वा 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 वा. ओ आ आ ई ई उ उ ऊ. उ. जमलं जमलं जमलं. दमला ना चांगला ना. हा. हे कांदा घे फोड. अरे जोरात जरा जोरात मारायचा. आणि जोरात जरा लाव ताकद. हा बाय असं धरायचं. हा असं करायचा असं. हा बाय फुटला का नाही. घे काय 2 घास. चटणी गेली बरं का मस्त एकदम. कस काय वाटलं शेतीचं काम. लय भारी. हा ना. भाकरी कस काय बाजरीची. कुरकुरे चांगली आहे का हे. एक 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 आणि एक 2 एक आणि एक 2 2 आणि एक 3. 2 आणि एक 3. जमलं 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 काका जमलं. हे बघ हाच धरायचा. धर 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 काय नाही होत. आला
जमला. अरे सरजा, बस सरजा.